देशाच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ऑपरेशन लोटसच्या भीतीमुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे 125पेक्षा जास्त नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी नागपुरातील एका सिक्रेट रिसॉर्ट्समध्ये जे आहे ते आणलेले आहे। उद्याला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि भंडारा गोंदिया विधान परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना आहे आणि पळवापळवी होऊ नये, ऑपरेशन लोटस होऊ नये म्हणून हे सगळे नगरसेवक जे आहेत ते नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये एका रिसॉर्ट्सवर नागपूरला आलेले आहे। उद्या थेट इथूनच मतदानासाठी जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्या नगरसेवकांना नाना पटोले यांच्याकडून मार्गदर्शन केलं जात आहे। एकीकडे देशात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ऑपरेशन लोटसची भीतीही कुठेतरी या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे आणि त्यामुळेच ही चर्चा आहे। नाना भाऊ, तिकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, तुम्हाला ऑपरेशन लोटसची तर भीती नाही ना? आमचं एक गेट टुगेदर आहे इथं आणि मी मगाशी सांगितलं की आम्ही हे ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर, हे टायगरला बदनाम करायचं काम आहे, ते गिधड ऑपरेशन आहे। पण आमचे कुठेही सदस्य इथं न कुठला 5-50 आहेत, संख्यात 120पेक्षा जास्त दिसते। सोबत आलेत ना, त्याच्यामुळे लोक सोबत आलेले आहेत। आमची संख्या नाहीच आहे, त्यामुळे ही निवडणूक आमच्या सदस्यांबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरचा एक गेट टुगेदर इथं आहे। काय इथे करावं लागला? पळवापळीची भीती वाटत होती? पळवा नाही आहे ना, उद्या मतदान आहे। आम्ही काल रात्री आलो, उद्या सकाळी निघून जाऊ, थेट मतदानाला जाणार आणि थेट मतदानाला जाऊ। भाजपनं प्रतिष्ठेची केलेली आहे ती निवडणूक। भाजपने केलेली आहे, त्यांना सगळ्या 5 स्टार व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत आणि दबावात ठेवलेला आहे। फार उद्रेक आहे त्यांच्या याच्यामध्ये, आपण पाहतो आहे। आणि बॉडीगार्ड लावून ठेवलेले आहेत, पोलीस लावून ठेवलेली आहे। त्यांना भीती किती आहे? त्यांच्याजवळ संख्या जास्त असताना त्यांच्यामध्ये जी भीती आहे ती भीतीच हे लक्षात येतं की ते निवडणुका हारतात आहेत, अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे। तुम्ही पण चांगली व्यवस्था दिसते मला, रिसॉर्ट चांगलं आहे, तुमची पण व्यवस्था चांगली आहे। आमचं रिसॉर्ट नाही आहे, हे अग्रवालचं आहे आणि त्यांनी आम्हाला इथं राहायला व्यवस्था केली। अग्रवालला सांगितलं। भंडाऱ्यात भाजप म्हणतं आमच्याकडे बहुमत आहे। आम्ही कुठं नाही म्हटलेलं आहे, आम्ही म्हटलंच नाही आहे। आम्ही आमच्या लोकांसोबत, मी तुम्हाला सुरुवातीलाच शब्द वापरला की आम्ही गेट टुगेदर आहे आमचं काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचं। आम्ही इथं चर्चा चालू आहे, सध्या पाण्याची टंचाई जे भासणार आहे त्याच्यावर काय आम्हाला काय राजकारणातलं पाणी उतरेल की नाही याची चर्चा महत्त्वाची आहे। आणि उद्या भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी मतदान आहे आणि नाना पटोले महाराष्ट्रातील राजकारणातील धुरंधर आहे, त्यामुळे सगळे नगरसेवक आपले सुरक्षित राहावे म्हणून मतदानाच्या 2 दिवस आधी ते सगळे नगरसेवक या ठिकाणी नागपुरात घेऊन आलेले आहे। आणि फक्त नगरसेवक आणले नाही तर त्यांच्यासोबत नाना पटोले स्वतः या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।